सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. श्रीमंत दादासाहेबांना नानांनी बापूंच्या तब्येतीबद्दल पटवून दिलं आणि त्यांच्या अनुमतीने आपल्या घरी बापू निघून गेले. निजामाबरोबर 2-3 चकमकी झाल्या. निजामाचा वकील तहाची बोलणी करण्यास आला. उभयपक्षी बोलाचाली होऊन निजामाने 20 लक्षाचा प्रदेश आणि औरंगाबाद शहर पेशव्यांना देण्यास कबूल झाला. करार झाला. निजामाची भेट ठरली. सहजासहजी मिळालेल्या यशामुळे राघोबा खुश होते. आता सगळे सुरळीत झाले. या आनंदात असतानाच आनंदीबाई म्हणाल्या, आपण निजामाची भेट घेतेवेळी नानाला जवळ ठेवू नका. अजून तुमचा नानांवर राग आहेच तर, पण बापू गेल्यापासून सगळा कारभार नानाच बघत आहेत, त्यांना कसं टाळता येईल. आनंदीबाई म्हणाल्या, उद्या वेळ प्रसंग आला तर निजामाची आपल्याला मदत व्हावी या दृष्टीने त्याच्याशी बोलणी करून खुश ठेवावं. राघवांना पटलं आणि नेमका त्याच दिवशी नानांना अमावस्याचा त्रास होऊ लागल्याचं दादासाहेबांच्या कानी आलं. ते स्वतः जाऊन नानांच्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले, चांगले 8 दिवस विश्रांती घ्या, अंथरुणावरून बिलकुल उठू नका. नाना म्हणाले, श्रीमंत, इथली हवा मानवत नसल्यामुळे मला वारंवार उदरशूळाचा त्रास होत आहे. दुर्लक्ष केल्यामुळेच दुखणं जास्त वाढलं. आपण अनुमती दिली तर पुण्यात घरीच विश्रांती घेईन म्हणतो. नाना स्वतःहून दूर जात आहे तर कशाला नकार द्यावा असा विचार करून राघोबांनी तत्काळ परवानगी दिली. नाना पुण्याला परतले. हरिपंत आणि नानांनी बापूंची भेट घेतली. हसत हसत बापूंनी विचारलं, आता तरी माझ्यावरचा संशय दूर झाला की नाही. अशा प्रकारे मन साफ झाल्यावर पुढे काय करावं यावर तिघांची चर्चा सुरू झाली. सध्या गंगाबाईच्या नावे कारभार सुरू करायचा. पुढे त्यांना पुत्र झाला तर उत्तमच, नाही तर त्यांच्या मांडीवर दत्तक घेऊन कारभार चालवावा असं ठरलं. मोरोबांना आपल्याकडे वळवून घेण्याचं काम बापूंवर सोपवलं. शिंदे होळकर यांना पत्र पाठवून त्यांनाही सत्यस्थितीची कल्पना दिली तर त्यांचीही साथ नक्की मिळेल. महादजी आपल्या पक्षाला नक्की येतील. रोजच्याप्रमाणे गंगाबाईंचा हालहवाल विचारण्यासाठी हरिपंत शनिवार वाड्यात आले तर त्यांना वाड्याच्या आतबाहेर सगळीकडे जास्तीचा पहारा असल्याचं दिसलं. तेवढ्यात रामजी समोर येताना दिसला. तो मुजरा करून म्हणाला, मी आपल्याकडेच निघालो होतो. का रे? आनंदीबाईंनी शनिवारवाड्याच्या सुरक्षिततेसाठी नवीन लष्करी पथक पाठवलं आहे. काल रात्री चाललं. सरकार, काल रात्री गंगाबाईंच्या न्हाणीघराच्या मागच्या बाजूनं 2 माणसं काहीतरी करत होती. मी विचारले तर त्यांनी मलाच दमात घेतलं. ओळखशील त्यांना? होय, चला दाखवतो असं म्हणून पूर्वेकडे नेलं. तिथल्या चौकीतील त्या 2 माणसांकडे दुरूनच निर्देश केला. रामजी, तू जाऊन ही 2 माणसं कोणत्या राहुट्यात जातात त्यावर लक्ष ठेव, म्हणजे त्यांच्या राहण्याचं ठिकाण कळेल. रामजी पाळतीवर होता. त्या दोघांच्या राहुट्यांचा पत्ता लागला. रावजींनी संध्याकाळी हरिपंतांना माहिती दिली. अंधार पडल्यावर आपल्या हुशार शिपायांना त्यांना गुपचूप पकडून आणण्यास सांगितलं. आधी तर दोघेही कबूलच होईनात, पण मार बसल्यावर दोघांनीही तोंड उघडलं. ते दोघेही गंगाबाई आणि पार्वतीबाईंना मारण्याच्या उद्देशाने आले होते. आणखी चोप बसल्यावर त्यांनी आनंदीबाईंचं नाव सांगितलं. आनंदीबाईंनी गंगाबाईवर मारेकरी घातल्याची बातमी पुण्यात पसरली आणि लोकक्षोभ वाढला. आता ताबडतोब गंगाबाईंना येथून हलवायचं. बापू नानांनी ठरवलं. त्याप्रमाणे गंगाबाई आणि पार्वतीबाईंना मेळण्यातून पुरंदरकडे घेऊन गेले. त्यांच्यासोबत गंगाबाईंची आवडती दासी सगुणा आणि रामजी मेळण्याबरोबर होतेच. नाना बापूही घोड्यावर स्वार झाले. त्यांच्याबरोबर 2000 हत्यारबंद शिपाई होते.
त्याच वेळी इकडे पुण्यातील चौक्यांवर एकाच वेळी छापे मारून सर्वत्र आपल्या चौक्या बसवल्या. दादांच्या पक्षाचा कोतवाल केशवराव केतकर याला कैद केलं. शनिवार वाड्याकडे हरिपंथांचे पथक येताना पाहून शनिवार वाड्याचे पहारेकरी पळून गेले. रक्ताचा थेंबही न सांडता पुण्यावर कब्जा मिळवला. संध्याकाळी चौकात दवंडी पेटवून कळवण्यात आलं की राघोबा दादांचे औटघटकेचे राज्य संपुष्टात येऊन गंगाबाईंच्या नावे कारभार सुरू होत आहे. गंगाबाई मालक, मुख्य कारभारी बापू, दुय्यम कारभारी नाना, फौजेचे अधिकारी त्र्यंबकराव पेठे असं ठरलं. पुरंदराहून कारभार सुरू झाला. याच वेळी या कारभाऱ्यांचे 2 हुशार वकील कृष्णराव काळे आणि शिवाजी म्हैसकर आज राघोबांच्या स्वारीत वावरत होते. त्यांनी आपल्या हुशारीने पेठे, रास्ते, धायगुडे, पटवर्धन, बिनीवाले यांच्याशी संधान साधून चहूबाजूने राघोबांच्या नाड्या आवळत आणल्या होत्या आणि राघोबांना मात्र या कशाचा पत्ता नव्हता. निजामाशी तह झाल्यावर राघोबादादा हैदरचा समाचार घेण्यास बेल्लारीकडे निघाले. राघोबांनी त्र्यंबक मामांना साबाजी भोसलेंशी लढण्यासाठी रवाना केलं. तेवढ्यात पुरंदरहून कारभाऱ्यांचा मामांना निरोप मिळाला. मामांनी साबाजीवर चालून जाण्याऐवजी त्याला आपल्याकडे वळवून घेतलं आणि दादासाहेबांची युद्धाची तयारी केली. पटवर्धन, प्रतिनिधी, नाईक इत्यादी यानं त्या कारणाने राघोबांना सोडून गेले. राघोबांच्या हैदरशी चकमकी झडत होत्या. अखेर तहाची बोलणी करण्यास हैदरचा वकील आला आणि त्याने राघोबांना या सत्यस्थितीची कल्पना दिली. राघोबांचं धाबं दणाणलं. त्यांनी घाईने हैदरशी तह केला. दोस्ती खातर कृष्णापासून तुंगभद्रापर्यंतचा पट्टा हैदरला देऊन टाकला आणि त्याच्याकडून मदतीचं आश्वासन घेतलं. ठिकठिकाणहून वार्ता येऊ लागल्या. तेव्हा राघोबादादांना कारस्थानाच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना आली. आता असंच माघारी तडक पुण्याला जाऊन बघतोस माझ्या विरुद्ध उभा राहणाऱ्या एकेकाला, असं म्हणाले. आनंदीबाई म्हणाल्या, पुण्यात जाऊन पुन्हा कैदेत पडायचं आहे का? माझं ऐका, आपण सातारला छत्रपतींकडे जाऊ. काहीही करून छत्रपतींना आपल्याकडे वळवून घेतलं तर यांच्या कार्यवाहीत थंड पडतील. दोघांचं बोलणं चालू होतं तोच मुरारराव घोरपडे आल्याची वर्दी द्वारपालाने दिली. घोरपडे आत येऊन दादासाहेब आणि आनंदीबाईंना मुजरा करून म्हणाले, मी आपला निरोप घ्यायला आलो आहे. निरोप? तुम्ही आम्हा सोडून त्यांच्याकडे निघालात? श्रीमंत, गैरसमज नसावा. मी कोणत्याच पक्षाकडे जात नाही. मी गुत्तीस आमच्या राज्यात जाणार आहे. राघोबा म्हणाले, घोरपडे, अहो, हा बारभाईचा कारभार किती दिवस चालणार आहे? कारभाऱ्यांनी उभं केलेलं हे खूळ जास्त दिवस टिकणार नाही. श्रीमंत, या ग्रहकलहात आम्ही पडू इच्छित नाही. शत्रूशी 2 हात करण्याचा प्रसंग आलाच तर मध्यरात्री हाक मारा. आम्ही हजर होऊ. आम्हास आज्ञा द्यावी. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी घोरपडे फौजेनिशी गुत्तीकडे रवाना झाले. सखाराम हरी गुप्ते, चिंतो विठ्ठल, सदाशिव रामचंद्र, महाडे, युसूफ, सुमेर सिंग इत्यादी निष्ठावान सरदारांच्या बरोबर राघोबादादा साताऱ्याकडे मार्गस्थ झाले. पुरंदराहून नाना, बापू, आपले हेर, पत्रे, निरोपे यांच्याकरवी सर्वत्र चाललेल्या घडामोडींवर नजर ठेवून होते. सर्वत्र राजकारणे खेळली जात होती. पुण्यातील सावकारांनी एकमुखाने कारभाऱ्यांना मदत करण्याचं कबूल केलं. बापू आणि नानांच्या नावे खतं लिहून पैसे पुरवण्याची तयारी दाखवली. हरिपंत फडके आपली फौज घेऊन त्र्यंबकराव पेठेंच्या मदतीला रवाना झाले. जाताना त्यांनी साताऱ्याला छत्रपतींना भेटून फरमान जारी करवलं. ते असं: रघुनाथ बाजीराव यांनी नारायणराव पंडित प्रधान यांच्यावर कशाला हल्ला केला ही गोष्ट धर्मराज्यात अयोग्य झाली. पुढे त्यांनी पेशवाईची वस्त्र मागितली. ती संकट जाणून पाठवली, परंतु पेशवाईची मर्यादा अगदीच राहिली नाही.
यास्तव त्यांचेकडील पेशवाई दूर केली असे. छत्रपतींच्या फरमानामुळे कारभाऱ्यांच्या उपक्रमास चांगलाच जोर चढला. नानांनी एक विशेष मोहीम हाती घेतली. खुनात सामील असलेल्यांना हुडकून त्यांना शिक्षा आणि स्वामी कार्यात ज्यांचे प्राण गेले त्यांचा गौरव केला. इच्छारामपंत ढेरे, बुधाजी जमादार, गवळी नारोबा, चापाची, टिकेकर, नारोजी नाईक, दोन्ही कुंपिणी सर्वांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून गंगाबाईंच्या हस्ते त्यांचा सन्मान करवला. रोख बक्षिसं, सोन्याची कडी शिवाय इनाम म्हणून जमिनी देऊन त्यांची यथायोग्य संभावना केली. कटात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असलेल्यांना कैद, मोठ्या छोट्या शिक्षा, दंड करण्यात आले. आता मुख्य आरोपी राहिले होते सुमेर सिंग, खरक सिंग, मोहम्मद युसूफ, तुळोजी पवार आणि स्वतः दादासाहेब. साताऱ्याच्या रोखाने निघालेली दादासाहेबांची फौज कर्नाटकातून येताना पटवर्धन, रास्ते यांच्या मुलखाची नासधूस करत आली. रास्तेंचा मुलूक तर जाळून लुटून ओस पाडला. दादासाहेबांची फौज कपार संगमापर्यंत पोचते नाही तोच कारभाऱ्यांच्या आज्ञेवरून हरिपंत रास्ते, पटवर्धन, निजाम, साबाजी यांच्या फौजेची रांग कुलबुर्ग्यापासून साताऱ्यापर्यंत असलेले पाहून दादासाहेबांचा धीर खचला. त्यांनी आपला रस्ता बदलून पंढरपूरकडे कूच केलं. त्यांना गाठण्यासाठी त्र्यंबकराव सांगोल्यावरून कासेगावकडे निघाले आणि हरिपंतांना सातारचा बंदोबस्त करून तिकडे येण्यास सांगितलं. पुरंदरावरची मोकळी हवा आणि वातावरण गंगाबाईला मानवलं नाही होतं. त्यांच्या चेहऱ्यावर गर्भारपणाचं तेज दिसत होतं. इथं आता पार्वतीबाई आणि गंगाबाई मोकळेपणे बोलू शकत होत्या. पार्वतीबाई म्हणाल्या, गंगा, तुझ्या लक्षणावरून तुला मुलगाच होईल असं वाटतं. बोलता बोलता नारायणरावांचा विषय निघाला. गंगाबाईंच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले पाहून पार्वतीबाई म्हणाल्या, अगं, देव काही अगदीच झोपला नाही. त्या कलिपुरुष राघोबाला बाजूला सारून तुझ्या नावाने कारभार चालवण्याचं धाडस बापू नानांनी दाखवलं ही काही छोटी गोष्ट आहे. खरं आहे, माझ्यासुद्धा मनात असाच विचार येतो. इकडचा काटा काढला की पेशवेपदाला दुसरा धनीच नाही म्हणून मामंजींनी असं अभद्र कृत्य केलं. त्याच वेळी माझ्या पोटात अंकुर रुजलेला असावा ही देवाचीच किमया. अगं, तुला दिवस गेल्याचे कळल्यावर आनंदीनं तुला घातपात करायच्या कितीतरी प्रयत्न केला. प्रत्येक वेळी वाचलीस ही देवाची कृपा ना. सासूबाई, उद्या दुर्गा मनसे येणार आहे तसं ऐकलं. खरं आहे, ती त्यांची लेक असूनही आई वडिलांचं कृत्य तिला आवडलं नाही. बाळाबद्दल नंतर संशय नको नानांनी मुद्दाम साक्षीदार म्हणून दुर्गाला बोलावून घेतलं. शिवाय छत्रपतींना कळवलं की त्यांच्या विश्वासातील 2 हुजरे आणि 2 अनुभवी सुईणी पाठवा. नाना सर्व दृष्टीने सावधानता बाळगत आहेत. सासूबाई, नाना माझ्याहून कितीतरी मोठे, पण आता मला मातोश्री म्हणतात. स्वारी असताना बाईसाहेब म्हणत असत. मला अगदी संकोचल्यासारखं होतं. पार्वतीबाईंच्या मनात आलं, आज नारायणराव असते तर तेवढे कोड कौतुकात डोहाळजेवणं केली असती. पुरंदरावर आपल्या वाड्याच्या ओसरीवर बापू निवांत बसले होते. इतक्यात घाईघाईने नाना येताना दिसले. बापू, फार वाईट बातमी आहे. काय झालं? कासगावला दादासाहेबांच्या लढाईत त्र्यंबकराव पेठे गेले. हरिपंतांकडून जासूद आला होता. तो सांगत होता, दादासाहेबांनी धोक्याने त्र्यंबक मामांना मारलं. नानांचा गंभीर चेहरा पाहून बापू म्हणाले, नाना, युद्ध म्हटलं की असे छोटे मोठे विजय पराजय होणारच. आपली फौज मोठी भरपूर आहे, भीतीचं कारण नाही. नानांनी बापूंचा निरोप घेऊन ते बाहेर पडले. नाना आपल्या बालेकिल्ल्यावरील आवडत्या जागेवर येऊन बसले. तिथले निसर्गरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न होत असे. पण आज त्र्यंबक मामांच्या सहवासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर साकार होत होते. शास्त्रीजींना कैदेत टाकण्याचा उच्चार
आनंदीबाईंनी करताच भर दरबारात परिणाम ठीक होणार नाही असं राघोबांना ठणकावून सांगण्याचं धाडस फक्त मामाच करू शकले. आणि खरं म्हणजे त्यांच्या त्या धाडसाकडे पाहूनच आपल्याला हे बारभाईचं कारस्थान करण्याचा धीर आला. आज आपली फार मोठी हानी झाली आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक, उत्तम स्नेही, एक विश्वासू सहकार्यकर्ता गमावल्याचं त्यांना अतोनात दुःख झालं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा आभार मानते की त्यांनी इतकी सुंदर लेखमाला वाचायला मला परवानगी दिली आहे. धन्यवाद ताई. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.